नमस्कार मंडळी, मी स्नेहल किरण मोरे. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा हा माझा असा 8वा व्हिडिओ, पण कॅमेऱ्यासमोर बोलायचा हा पहिलाच. इतके दिवस धाडस होत नव्हतं. आज जवळपास 118 लोकांनी मला सबस्क्राईब केले आणि 118 लोकांची आपली फॅमिली झाली. त्याच्यामुळं थोडंसं धाडस होतं आहे. आणि जे लोक मला आता साथ देत आहेत त्या लोकांसाठी मी आता समोर येऊन बोलणार आहे. तर माझी ओळख करून देते. माझ्या लग्नाआधीचं नाव स्नेहल जयवंत शिंदे. मी मूळची कराडची आहे. कराड तालुक्यातच माझा जन्म झाला, तिथंच माझं बालपण आणि शिक्षण झालं. मी BCom केलेलं आहे, मी ग्रॅज्युएट आहे आणि तिथंपर्यंतचं मी शिक्षण कराडमध्येच पूर्ण केलं. त्यानंतर मी डायरेक्ट ठाणे जिल्ह्यातल्या एका भिवंडी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावी माझं सासर आहे. पण मी डायरेक्ट लग्नानंतर गावी थोडे दिवसच राहिले. आम्ही कामानिमित्त मुंबईला होतो, म्हणजे चेंबूरसारख्या मोठ्या शहरात आम्ही राहिलो. म्हणजे मेट्रो सिटी म्हणू शकता. म्हणजे छोट्याशा शहरातून आलेली मुलगी. मी 5 ते 6 वर्ष मी चेंबूरमध्ये काढली. तिथं मला जे लोक भेटले, म्हणजे आमचे सासरे गव्हर्नमेंटमध्ये आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही क्वार्टर्समध्ये राहिलो आणि त्याच्यामुळं बऱ्याच भागातले आलेले, म्हणजे साऊथ इंडियन, आंध्राचे लोक, गुजराती, सगळे लोक इथं मला, राजस्थानी, सगळे लोक मला बघायला मिळाले. सगळ्या लोकांचे जे सण उत्सव 5 वर्षात मी ते अनुभवलं. त्या लोकांचं कसं असतं, काय असतं हे मी बघितलं. आणि आता 1-2 वर्ष झाली आणि परत गावी शिफ्ट झालो. म्हणजे गाव म्हणजेच ठाणे जिल्ह्यातलं भिवंडी तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, जे खेडेगाव आहे. म्हणजे थोडक्यात माझ्याकडं छोट्या शहरातून मोठ्या शहरात जाण्याचा आणि मोठ्या शहरातून परत आपल्या गावी येण्याचा एक अनुभव आहे. आणि गाव म्हटलं तर मला माहितीच आहे, गावात भावकी गावकी असे मिळून मिसळून सगळे राहतात. सगळे सण उत्सव उत्साहात साजरे होतात. आणि जसं म्हणतात, प्रत्येक 20 फुटावर किंवा किलोमीटरवर सगळ्या लोकांचं राहणीमान, भाषा सगळं बदलत असतं. तसं आमच्याकडे पण आहे. मी ज्या ठिकाणी वाढले, कराडची संस्कृती, इकडची खानपान, राहणीमान सगळं वेगळं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे ॲडजस्ट करत मला इथंपर्यंत यावं लागलं. आणि अगदी खाण्यापासून, दररोजच्या उठण्या बोलण्यापासून, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आपलं कराडची भाषा थोडी रगील आहे. आपण जेव्हा प्रेमाने बोलतो तरी समोरच्याला वाटतं की आपण रागातच बोलतो. यातच माझी बरेच वर्ष लोकांना समजावून, म्हणजे घरच्यांना समजावून सांगण्यात येईल की अरे, मी रागवत नाही आहे, मी बोलते, मी ओरडत नाही, मी सांगते, मी भांडत नाही आहे, मी सांगते. हे सांगण्यातच, हे ॲडजस्ट करण्यातच त्यात काही गमतीशीर अनुभव आले, तर काही सिरियस अशा गोष्टी पण घडल्या. आणि पण तेवढं तर चालतंच. आणि ते करून मी इथंपर्यंत आले. आज माझ्या लग्नाला आता 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला 2 छोटीशी गोंडशी मुलं आहेत. एक 8 वर्षाची मुलगी आहे आणि एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे. आम्ही इथेच राहतो आणि मला आवडतं. जे लोक पहिल्यापासून खेडेगावात राहतात ना, त्यांना मला वाटते कदाचित ते काय जगतायत, म्हणजे ते किती सुंदर आहे हे माहीत नसेल. पण मी छोट्या शहरातून मोठ्या शहरातून पुन्हा गावात, हे असं माझं हे झाल्यामुळं ना मला ते खूप असं हे वाटतं. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट गावात घडते तेव्हा गाव, म्हणजे एक दुःखाची प्रसंग घडला तरी गाव कसा उभा राहतो, किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी पण गाव एकत्र येऊन कसा एकत्र तो साजरा करतो, हे बघणं माझ्यासाठी खूप वेगळं होतं, नवीन होतं आणि खूप आनंद देणारं होतं. शहरात राहण्याचे जसे काही फायदे आहेत तसे तोटे आहेत, तसेच गावात राहण्याचे काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. ते सगळे आता मी अनुभवलेत. शहरातून पहिल्यांदा गावात गेले तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्याला नाही जमणार. कारण अगदी एखादी गोष्ट पाहिजे असली तरी ते पटकन अवेलेबल होत नाही. कराडसारख्या शहरात तुम्हाला माहिती आहे की सगळं जवळ आहे आणि आमचं घर शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळं आणि शहरात लहानाचं मोठं आम्ही झालं, त्याच्यामुळे अगदी क्विकली सगळ्या गोष्टी, अगदी डॉक्टरपासून अभ्यासापासून म्हणजे सगळंच क्विकली मिळत आलं आहे. आणि त्याच्या अगदी विरोधात, म्हणजे अगदी विरुद्ध, गावामध्ये जरी दूध पाहिजे असेल तर 1 किलोमीटर लांब जाऊन ते दूध आणावं लागतं. भाजी काय आहे ते सकाळीच विचार करावा लागतो, दुपारी जाऊन आणावी लागते, तेव्हा ती संध्याकाळी बनते. तसं कराडमध्ये नाही आहे. मग हेच सगळे अनुभव मला आले आणि मला असं वाटलं की हे खूप छान आहे. म्हणजे हे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. खेडेगावात राहण्यात खूप आनंद आहे, हा मला
मला लोकांना पटवून द्यायचं आहे. फक्त शहरातलेच म्हणजे शहरातलंच वातावरण फक्त छान असतं किंवा शहरातलेच फक्त लोक आनंदी असतात असं नाही. गावात पण एक सुंदर जीवन माणूस जगतो आणि त्याचा मी अनुभव घेते आणि खरंच मला वाटतंय की ते मी इतरांपर्यंत पोहोचवावं म्हणून मी यूट्यूब चॅनलची खरं तर सुरुवात केली. यूट्यूब चॅनलची मला कल्पना आली की आपण ह्या गोष्टी दाखवू शकतो. कारण ॲक्च्युली इथं राहणाऱ्या लोकांना त्याचं वाटत असेल की हे आम्हाला नवीन नाही, पण माझ्यासाठी ते नवीन आहे आणि मी खूप छान आहे ते. त्याच्यामुळे मला वाटलं की तुमच्याशी ते शेअर करावं. ह्याच गोष्टी मी गावात घडणारे सण उत्सव आम्ही कसं पद्धतीनं म्हणजे गावात शहरात कशात काय फरक आणि त्यात मी कराडची आणि कराडच्या मुलींमध्ये धाडस आणि प्रेम भरलेलंच असतं. आपला थोडासा रकीब पण प्रेमळ स्वभाव, त्याच्यामुळं मला आलेले प्रॉब्लेम्स किंवा त्याच्यामुळे झालेला फायदा खूप आहेत. असे अनुभव माझ्याकडं खूप आहेत आणि किस्से पण भरपूर आहेत. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यावर शेअर करा. कराडची पोरगी आहे, काहीतरी हटके करण्याचा नाद असणारच आणि आहेच. म्हणून म्हटलं घरात बसून राहण्यापेक्षा आपल्याकडं जर माध्यम आहे एक आपली गाव, आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले अनुभव दुसऱ्यांशी शेअर करण्याची, तर एक पाऊल उचलावं, थोडीशी हिंमत दाखवावी आणि एक सुरुवात करावी. म्हणून एक सुरुवात केली आहे. आशा आहे की तुम्ही मला मदत कराल, साथ द्या आणि सपोर्ट कराल. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.